नमस्कार मंडळी, आयोजक स्मित हास्य यांच्यातर्फे भव्य ग्राहक पेठ आयोजित करण्यात आलेली आहे ठाण्यामध्ये आणि तीच आज कव्हर करण्यासाठी मी आलेली आहे घंटाळी मैदान ह्या ठिकाणी तुम्हाला यांचा एक्झॅक्टली ॲड्रेस आहे तो दिसत असेल, त्याच्याशिवाय डिस्क्रिप्शनमध्ये पण मी या घंटाळी मैदानाच्या इकडचा ॲड्रेस देते। तर हे जे भव्य ग्राहक प्रदर्शन आहे, तर ह्या प्रदर्शनामध्ये आपल्या बऱ्याच साऱ्या गृहोपयोगी वस्तू, दागिने, कपडे, खाण्याच्या विविध वस्तू, कोकणातल्या वस्तू, सावंतवाडीच्या ज्या लाकडी वस्तू आहेत तर त्यासुद्धा वस्तू आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत। आणि हे प्रदर्शन 3 ऑगस्टला सुरुवात झालेली आहे, जे 16 ऑगस्टपर्यंत होतं, परंतु ग्राहकांचा एवढा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे की हे 20 ऑगस्टपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेलं आहे आणि ह्याचा टायमिंग आहे सकाळी 10:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत। तर नक्की या प्रदर्शनाला व्हिजिट करा। चला तर आपण आज जाऊया आणि इकडचं जे ग्राहक पेठ आहे त्याचा आनंद घेऊया। हाच आहे सर्वात पहिला स्टॉल आणि तुम्ही इथे बघू शकता या स्टॉलवरती लेडीजसाठी विविध वस्तू आहेत। इथे जसे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये इथे मोठे कानातले आहेत, त्याच्यानंतर हे सुद्धा छोटे कानातले हे टॉप्समध्ये आहेत। काय रेंजपासून सुरुवात आहे तुमच्याकडे? 30 रुपीजपासून हां, म्हणजे कितीपर्यंत आहेत? अच्छा, याच्यामध्ये आता हे पण तुम्ही हे स्टोन्स आहेत ना पूर्ण? हे स्टोन वर्क आहे। अच्छा, हे कुंदन वर्क आहे। याच्यामध्ये मल्टी कलर पण अवेलेबल आहेत आणि असे स्टोन पण अवेलेबल आहे। काय कॉस्टिंग आहे याची? आणि हे जे मोठे आहेत टॉप्स याचे 750 आणि विथ टॉप्स आहेत। हा पूर्ण सेट आहे का? हा रिंग्स आहेत इथे, खूप सुंदर सुंदर रिंग्स आहेत त्याच्यामध्ये। जर तुम्हाला मोठे इथे घ्यायचे असतील तर मोठ्या पण आहेत रिंग्स, म्हणजे पार्टीवेअरसुद्धा रिंग्स खूप छान छान आहेत। आणि त्याच्याशिवाय या आहेत त्या खूप डेलिकेट दिसतात इथे बघा, हे डेली यूजसाठी तुम्ही अशा वापरू शकता। अच्छा, हे काळे पडत नाहीत का? पण साबण वगैरे लागून किंवा काही अच्छा, हे पण तुम्ही बघू शकता, खूप साधे आणि खूप छान असे डेलिकेट डेली वेअरसाठी खूप सुंदर असे हे रिंग्स आहेत, फिंगर रिंग्स। अच्छा, आणि ही बघा, ही फिरते सुद्धा समथिंग वेगळे हे बघा। ह्याच्यामध्ये अजून सर्व प्रकार आहेत आणि हे आहेत ही कडं जे आपण वापरतो रेग्युलर यूजसाठी, ऑफिस वेअरसाठी हे कडं वगैरे, म्हणजे हात असाच ठेवण्यापेक्षा हे कडं वापरणं कधी पण छान। आणि त्याच्यानंतर ह्या आहेत नॉर्मल नथ, ह्या आहेत साध्या नथ आणि ह्याच्याबरोबर आहेत ह्या नथीच्या साडी पिना आहेत। ह्या आजकाल हा खूप ट्रेंड चालू आहे की साडीला एका बाजूला लेफ्ट साईडला तुम्ही असं ब्रोच म्हणून सुद्धा वापरू शकता। हा छान छान असे विविध टॉप्स पण आहेत। तुम्ही असे सर्व हे जे मोठे कानातले आहेत हे सर्व तुम्ही ज्या डिझायनर ड्रेस किंवा डिझायनर साड्या असतात त्याच्यावरती तुम्ही वेअर करू शकता। आणि हे एवढे मोठे इयरिंग्स तुम्ही वापरल्याने तुम्हाला गळ्यातही काही घालायची गरज नाही पडणार, इतके सुंदर आणि छान असे त्यांनी इथे मोठे मोठे इयरिंग्स दिलेले आहेत। आणि ह्या बाजूला हे दाखवतात आपल्याला हे कडं खूप छान आहे, घातल्यावरती खूप सुंदर दिसतं, घालून बघा हातामध्ये, त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन येणार, छान आहे। अच्छा, हे फिरत राहतं का? हो, चालल्यावरती फिरणार आपल्या रेग्युलर, खूप छान। थोडेच आहे ना, इंटरडॅनिशमध्ये काळं वगैरे पडत नाही, पण साबण वगैरे लावला तरी हे काळं वगैरे नाही पडणार, डेली यूजसाठी वापरू शकता। ओके, त्याच्यामध्ये त्यांच्याकडे विविध डिझाईन्स आहेत। नेकलेस आहे वगैरे, शेळीचे नेकलेस वगैरे पण आहे ना। आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता की मोठ्या बँगल्स जास्त घालण्यापेक्षा डेली वेअरसाठी सुद्धा बँगल्स यांच्याकडे अवेलेबल आहेत। ही कडीसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत, अशा सिम्बल सोबत ब्रेसलेट्स आहेत, डेली वेअरसाठी तुम्ही असे वापरू शकता। जीन्सवरती सुद्धा वापरण्यासाठी खरंच खूप छान असे डेली वेअरसाठी आहेत हे। हा आहे श्री प्रसाद गृह उद्योग। नमस्कार, काय काय सर तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मसाले आहेत? हो, आपण हे पारंपरिक पद्धतीने हातकुटाईने बनवलेल्या वस्तू आहेत। गेली 25 वर्ष आपण इथे उखळात काढलेल्या चटण्या आणि हातकुटाईनेच बनवलेले मसाले इथे दिले। आपण फक्त ठाणे आणि विलेपार्ले या 2 स्थानकांवरतीच उपलब्ध असतो। वर्षातून मी दोन्ही सेंटरला 4 वेळेला उपलब्ध असतात। सुगंध
500 स्क्वेअर मीटर किमान आलाचं पाहिजे. हवा ज्याही दिशेने असेल 1.5 किलोमीटर याचा सुगंध चालणार. याला फ्रीजची गरज नाही. आपला कोणत्याही मसाल्याला फ्रीजची गरज नाही आहे, कारण ह्या उखळात काढून बनवलेले असल्यामुळे यांना याच्या इन्ग्रेडियंट्सला हीट लागलेले नसते. आता लोणचे तुम्ही बघताय, लोणचे आहेत, ओल्या लोणचे आहेत, पाणीपुरीचं तयार आहे. याच्यामध्ये व्हिनेगर नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, ॲसिटिक ॲसिड नाही. हे कसं काय शक्य आहे? तर आम्ही लोणची आधी मुरवतो आणि मग तुम्हाला ताटामध्ये वाढतो. दॅट्स वाय आमच्या उद्योगाचं नाव श्रीप्रसाद आहे. श्रीप्रसाद म्हणजे देवाला नैवेद्याचं बनवलेलं ताट. तर इथे तुम्ही बघू शकता उपवासाची भाजणी आहे, त्याच्यानंतर कुळथाचं पीठ आहे, पाचक आवळा मावा आहे. म्हणजे जेवल्यानंतर तुम्ही हे पाचक जो आहे मावा हा फक्त 50 रुपयाची किंमत आहे. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक सुद्धा अवेलेबल आहेत. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक आहेत. केश संजीवनी मेहंदी जी म्हटली जाते ती सुद्धा इथे अवेलेबल आहे. आणि इथे उठणं सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये ह्यांचं अस्सल उठणे म्हणजे अभ्यंग स्नानासाठी जे वापरलं जातं ते, त्याच्यामध्ये पण ह्यांच्याकडे 2 प्रकार आहेत, अस्सल उठणे आणि शाही उठणे. शाही उठण्यामध्ये काही जास्तीच्या गोष्टी घातलेल्या आहेत. अस्सल उठणं म्हणजे जे आपण दिवाळीच्या टायमाला जे उठणं वापरतो ते आहे हे. त्याच्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता, इथे पावभाजी मसाला आहे, गरम मसाला, इन्स्टंट असा खिचडी पुलाव मसाला आहे. याच्यामध्ये फक्त सगळं कसं वापरायचं, इन्ग्रेडियंट कोणते कोणते आहेत आणि कसं वापरायचं, उपयोग कसा करायचा ते इथे मागच्या बाजूला इथे लिहिलेलं आहे. आणि याची किंमत सुद्धा 50 रुपये आहे. सो तुम्ही इथे या ज्या स्टॉलवर आलात तर हे नक्की घ्यायला विसरू नका. इथे गोडा मसाला, त्यानंतर वऱ्हाडी सावजी मसाला, जसं आत्ताच आपल्याला ह्यांनी सांगितलं, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले इथे अवेलेबल आहेत. इथे जे मसाले कुटले जातात ते घरघंटीवरती नाहीत, तर जे पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने ते कुटले जातात आणि त्याच्यानंतरच आपल्या इकडे सेलसाठी ठेवले जातात. आणि ज्या ठिकाणी अजिबात पाण्याचा वापर केला जात नाही. तर आता आपण आलेलो नेक्स्ट स्टॉलवरती, ज्या ठिकाणी आहे संस्कृती पारंपरिक नाविन्याची जोड. ज्या ठिकाणी आपल्याला पारंपरिक जे दागिने महिला वापरतात त्या इथे पाहायला मिळत आहेत. तर आपण यांच्याकडनं जाणून घेऊया की यांच्या स्टॉलवर काय काय आहे ते. पारंपरिक पद्धतीचं काय काय तुमच्याकडे आहे? तन्मणी आहेत, चिंचपेटी आहेत, बकुळे हार आहेत, दुर्वाहार आहेत, मोत्यांचे दागिने आहेत, सगळे कानातले आहेत, इयरिंग्स वगैरे पूर्ण जे चांदीवरती आणि गोल्ड प्लेटिंग झुमके आहेत आपल्याकडे. तुम्ही इथे बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे ते झुमके आहेत, मोठे छोटे. आणि हे सुद्धा इथे ज्या रिंगा आहेत, रिंगांमध्ये झुमके तुम्ही बघू शकता. खूप छान असे रिंगा आणि झुमके त्याच्याबद्दल दिलेले आहेत. म्हणजे 2 in 1 जो प्रकार म्हणतात तो काय आहे, तो हा आहे. खूप सुंदर. आणि इथे डेली वेअर साठी मंगळसूत्राचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. इथे तुम्ही इथे बघू शकता सिंगल वाटी आहे तो प्रकार आहे. त्याच्यानंतर इथे मोत्यांमध्ये सुद्धा आहेत आणि ह्याच्या बरोबरच इयरिंग सुद्धा दिलेले आहेत मोत्याचे. आणि हे जे रेग्युलर जसं वापरलं जातं तसं हे 2 वाट्यांचं मंगळसूत्र सुद्धा इथे अवेलेबल आहे. आणि ह्याच्याच बरोबर ह्याचे छोटे असे टॉप दिलेले आहेत. हे बघा, खूप सुंदर असं कलेक्शन आहे. जर तुम्ही इथे आलात तर हे जे संस्कृती पारंपरिक नाविन्याची जोड, ज्या ठिकाणी पारंपरिक दागिने आहेत, 3rd स्टॉल आहे. सुरुवातीपासून हा 3रा स्टॉल आहे. सो नक्की या स्टॉलला व्हिजिट करा. तर आता अजून एका आपण स्टॉलला व्हिजिट करतोय, ज्या ठिकाणी विविध प्रकारचे घरगुती मसाले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि यांचं नाव आहे टकले बंधू. आणि ज्यांच्याकडे आगरी मसाला, त्याच्यानंतर पावभाजी मसाला, संडे स्पेशल, कोल्हापुरी मसाला, तुम्ही या बाजूला बघू शकता विविध प्रकारचे मसाले आहेत. या बाजूला आगरी मसाला, संडे स्पेशल मसाला, किचन किंग मसाला, कोल्हापुरी मसाला, गोडा मसाला, बापरे, विविध प्रकारचे सगळेच मसाले, ॲज वेल ॲज सेलम हळद पावडर सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. सो आपण त्यांना विचारूया आणि काय काय प्रकार यांच्याकडे आहेत ते. नमस्कार सर, काय काय आहे तुमच्याकडे? इथे मला अजून चकल्या दिसत आहेत, कचोरी दिसते, त्याच्यानंतर केसर दूध मसाला जो आहे तो सुद्धा मला इथे दिसतो आहे. आणि यांनी माझ्या मते टेस्टिंग साठी सुद्धा मसाले ठेवले, फिश मसाला पण आहे. टोटल 25 प्रकारचे मसाले आहेत आमचे. जसे काही स्पेशल मसाले आहेत, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा पावभाजी मसाला आहे. जनरली घरी तुम्ही पावभाजी करता तर वाटाणा, बटाटा, फ्लॉवर वापरता. ते कसे गॅस फॉर्म वाढवणारे पदार्थ आहेत. आपल्या पावभाजी मसाल्यात असे इन्ग्रेडियंट्स आहेत जे गॅस फॉर्म कमी करतात आणि ऑथेंटिक पावभाजीचा फ्लेवर येतो, याचा सुगंध बघा. असं वाटतं की पावभाजीची भाजीची मी अरोमा आलाय मला आताच बनलाय. हा केसर दूध मसाला आहे.
दुधात टाकून प्यायला, बासुंदी करायला, ओके. खीर करायला, शिरा करायला, मोदकाच्या सारणात वापरायला सगळ्या याच्यात तुम्ही बघू शकता की ह्यामध्ये बऱ्याच साऱ्या वस्तू घातलेल्या आहेत, म्हणजे काजू, बदाम, पिस्ता ते सुद्धा याच्यामध्ये आहे. म्हणजे फक्त दुधामध्ये तुम्हाला ही पावडर मिक्स करायची आहे. अशा प्रकारचा आहे यांचा केशर दूध मसाला. हा आमचा शाही बिर्याणी मसाला आहे. पुलाव, बिर्याणी, मसाले भात हा सगळ्यांना यूज होतो. मसाल्यांची शेल्फ लाईफ पूर्ण 12 महिने असते. यूज करून झिपलॉक करून याच्यातच ठेवायचे. मसाले 12 महिने जसेच्या तसे राहतात. मसाल्यांना काही होत नाही. अच्छा. फ्रीजच्या बाहेर आपले मसाले 12 महिने राहतात. त्याच्यानंतर हा आमचा एक भाजी मसाला आहे. हिरवी मिरची वापरून जेवढ्या भाज्या करायच्या झाल्या, गवार, भेंडी, फरसबी, वाटाणा, कारलं, पालेभाज्या, त्या सगळ्यांना हा भाजी मसाला वापरू शकता. स्पेशली टिफिनसाठी ज्या सुक्या भाज्या करायच्या असतात, हा खास त्याच्यासाठी. हा छान. आणि हा दाल फ्राय मसाला आहे. हे एक आमचं युनिक प्रोडक्ट आहे. तुमच्या रेग्युलर डाळीला, वरणाला, आमटीला फोडणी. दाल फ्रायची खूप छान टेस्ट येते. हा दाल खिचडीला सुद्धा वापरू शकता. ह्याचा सुगंध हळदीचा वापर याच्यात जास्त आहे वाटतं, कारण हळद आहे, त्यामुळे अगदी तुम्ही वेगळी ओपन केल्या केल्या याच्यामध्ये हळदीचा म्हणजे कलरची गरज नाही. आणि हे काय ही चकले भाजणी आहेत का? चकली आहे आमची. ही खास गणपतीला आता सुरू होते, ते थेट दिवाळीपर्यंत असते. कितीचं पॅकिंग आहे हे? 100 रुपयाचं पॅकिंग आहे. आणि हे आमच्या पुण्यापर्यंत खास चकल्या जातात. मुंबईला सगळीकडे पूर्ण फराळ दिवाळीपर्यंत असतो. गणपतीपासून सुरू होतो ते दिवाळीपर्यंत. हे 100 रुपयाचं पाकिट आहे. पाव किलो आणि आहे. हे पाव किलो पाव याच्यात किती किलो आहे. चकल्यांचं म्हणजे किती चकल्या 10 ते येतात? 12 चकल्या ह्याच्यात असतात. 10 ते 12 नग याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये 100 रुपयाचं हे पाकिट आहे. हो आणि तुम्ही हे ऑल ओव्हर जिथे म्हणजे डिलिव्हरी पाहिजे असेल हो तिथे देता. पॅन इंडिया आमची डिलिव्हरी आहे. ठाणा, मुंबई डिलिव्हरी फ्री असते. मिनिमम ऑर्डर रिक्वायरमेंट असते. 500 रुपयाच्या ऑर्डरवर फ्री डिलिव्हरी आहे ठाणा, मुंबई. तर हा स्टॉल आहे रिअल टेस्ट ऑफ इंडिया, ज्या ठिकाणी केरलाचे जे प्रोडक्ट आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे इथे हलव्याचे पण वेगवेगळे प्रकार मला दिसत आहेत. हा कोणता हलवा आहे? वो डेट्स का आएगा मैडम, डेट्स का हलवा है ये वाला, ड्राई फ्रूट्स का आएगा, ड्राई फ्रूट का, और ये अंजीर एंड खजूर बनाना मिक्स है, और बाकी ये आगे वाला? पिस्ता बादाम है हाँ, और और ये बनाना का है नीचे, ये वाला बनाना का है, ये वाला बनाना का है. ओनली बनाना. और आपके पास मैं देख रही हूँ सारे बनाना प्रोडक्ट्स है. तो मतलब केरला में ये तुम्ही इथे बघू शकता, केरला में जो प्रोडक्ट्स बनते हैं ऑलमोस्ट वही प्रोडक्ट्स. ओके, अच्छा, कोकोनट ऑइल में बनाया हुआ प्रोडक्ट है. तुम्ही बघू शकता इथे हे जे केळ्याचे चिप्स आहेत किती पातळ आहेत. हे पूर्ण हेच काय, क्या रेंज आहे इसका? 250 का आधा किलो है मैम. हे 250 अर्धा किलोचं पाकिट आहे. आणि अजून इथे प्रकार आहेत, केळ्याचे वेफर्सचेच वेगवेगळे प्रकार आहेत, ते मसाल्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर हे सुद्धा, हा जो प्रकार तुम्हाला दिसत असेल जो आपल्या कोकणामध्ये सुद्धा मिळतो, हा फणसापासून बनवलेला आहे. ये राजानी केला आएगा, लाल केली का, आणि हे आहे ते लाल केळ्यापासून बनवलेलं आहे. याची काय किंमत आहे? 130 का पाव किलो. अच्छा, हे 130 रुपयाचं पाव किलो आहे. तर ह्या जर स्टॉलला तुम्ही आलात तर केळ्याच्यापासून ज्या बनवलेल्या वस्तू आहेत, ज्या ऑथेंटिक नारळाच्या तेलात बनवलेल्या आहेत, तर त्या इकडनं घ्यायला विसरू नका. तर आता गणपती जवळ येत आहेत आणि गणपतीचं म्हणजे असं छान असं वातावरण, घरगुती वातावरणामध्ये जर आपल्याला खूप छान असा एक वेगळा वास घरामध्ये आपल्या दरवळत असतो. म्हणजे पावसाळ्याचे दिवससुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये असं सुगंधित वातावरण, आपल्याला मंगलमय वातावरण करायचं असेल तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या. आणि ह्यांचे ऑर्गॅनिक जे इसेन्स आहेत त्याला व्हिजिट करायला विसरू नका. सो तुम्ही इथे बघू शकता ह्यांचं भीमसेनी कंपोर आहे हे. आणि हे कशामध्ये हे करायचं? सर हे ऑर्गॅनिक आहे मॅम. अच्छा, मला ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना. ऑर्गॅनिक मध्ये काय काय आहे तुमच्याकडे? हा कापूर आहे मॅम, हा ऑर्गॅनिक आहे, हा एडिबल आहे, आपण खाऊ शकतो. हा भीमसेनी हा खूप नावाजलेला कापूर आहे. हा तुम्ही एडिबल असतो. आणि आपले हे मॅम 9 फ्रेग्रन्सेस आहेत, उदबत्ते आहेत. आपल्या उदबत्ते पंचगव्यापासून बनलेलं उदबत्ते आहे. त्याच्यामध्ये गावडन, गोमूत्र, दही, तूप, तेल आणि आपली प्रत्येक अगरबत्ती 1 तासापर्यंत जळते. लो स्मोक आहे, ज्यांना ॲलर्जी आहे दुरापासून, त्यांना स्मेल गेला त्रास होतो, श्वासासाठी त्रास होतो, दूर सहन होत नाही, त्यांच्यासाठी मॅम बेस्ट आहे. इट्स प्युअरली ऑर्गॅनिक. तुमच्या बाजूलाही उदबत्ती आहे, तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आपले मॅम 2 धूप आहे, 1 कप धूप आहे आणि हा आपला भीमसेनी कापूर आहे. एक धूप आहे मॅम, हा होम म्हणून आपला ब्रँड आहे. हा तुम्हाला अग्निहोत्र यज्ञ जो आपण करतो त्याचा फील येतो. अग्निहोत्र यज्ञामध्ये जे जे सामग्री वापरल्या जाते ती सामग्री याच्यामध्ये वापरली आहे. आणि हा साम्राणी कप धूप आहे. हा कप पूर्णपणे बनवतो. हा पूर्णपणे बेस हा कावडनपासून आहे. याच्यामध्ये साम्राणी, गुगळ, लोबान याचं मिश्रण आहे. हा कप पूर्णपणे जातो. आणि इम्पॉर्टंट गोष्ट, आपण कुठल्याही प्रकारचं चारकोल आपण यूज करत नाही. त्याचा दूर होतो, पण मॅम त्याचा त्रास आपल्याला खूप कमी त्रास होतो. असे आपले 9 फ्रेग्रन्स आहेत.
जर तुम्ही इथे आलात तर ह्यांचे 6चे पॅकसुद्धा अवेलेबल आहेत आणि ह्याची कॉस्टिंग काय 6 पॅक्स कॉम्बोची वेगळी आहे. प्रत्येक आपला मिक्स कॉम्बो पण आहे. तुम्ही जर प्रत्येकाचं एक पीस घ्यायला गेलं तर मॅम तुम्हाला ती कॉस्ट 590 ला पडते. पण राईट नाऊ एक्झिबिशनमुळे आपण हे पूर्णपणे पॅक आपण 500 ला पडतो. अच्छा, जर तुम्ही 6 पॅकचा कॉम्बो घेतलात तर तो तुम्हाला मिक्स कॉम्बो घेतलात 500चा पडणार आहे आणि हे पूर्ण ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. सो ह्या ऑर्गॅनिक प्रोडक्टला आणि हे 0 केमिकल आणि 1 तास ही उदबत्ती पूर्णतः चालते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे यांनी उदबत्ती स्टँडसुद्धा दिलेला आहे. सो खूप सुंदर असे स्टँड आहेत त्यांच्याकडे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टँडसुद्धा अवेलेबल आहेत स्टँड्स आहेत. आणि याच्यामध्ये क्यूटचा असा तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा स्टँड इथे हा आहे. परत त्याच्यानंतर हा सुद्धा आहे. सुंदर असे स्टँड्स आहेत त्यांच्याकडे मिनिएचरमध्ये. तर आपल्या इथे बरंच सारं फिरणं झाल्यानंतर गोडसुद्धा जर तुम्हाला खायची इच्छा असेल तर त्याची पण सोय यांनी इथे केलेली आहे. तर इथे आहे महाराष्ट्राची अवीट चव, शुद्ध व ताजा खरवस तुम्हाला इथे मिळेल. आणि हा साखरेतला आणि गुळाचा असे वेगवेगळे प्रकार आहेत का फक्त साखरेचा आहे? हा आहे ना, हा साखरेचा आणि हा गुळाचा. ह्याची काय किंमत आहे आणि किती? 120 रुपये किंमत आहे आणि हा 150 रुपये आहे. हे काय पाव किलोचं पॅकेट आहे? पाव किलोचे हे 250 ग्रामचं आहे आणि ह्याची किंमत किती आहे? 150 रुपये. आणि हा कुठला आहे? हा याचा आहे आपला खरवसा प्युअर चिकाचा आहे. हो, पण ते गुळाचा आहे ना. हा गुळाचा आहे. आणि हा आहे साखरेचा, हा सुद्धा 250 ग्रॅम्स आणि ह्याची किंमत काय आहे? 120. ह्याची 120 किंमत. तर आपण अजून एका स्टॉलला व्हिजिट केलेली आहे जी आहे साड्या ड्रेस मटेरियलचं. सो ह्यांच्याकडे काय काय प्रकार आहेत ते आपण त्यांना विचारूया. आपके पास क्या क्या वैरायटीज़ है और ये सब क्या है? थान है क्या ये पूरा? थान का कपड़ा आएगा मीटर वाइज. अच्छा, भागलपुरी हैंडलूम में जैसे इक्कत कॉटन हो गया और ये इसमें खादी सिल्क में है, कॉटन सिल्क में है, लीलन कॉटन में आएगा. ये सब फैब्रिक हो गया. और ड्रेस पीस चाहिए तो ये सब सूट पीस है. डिफरेंट वैरायटी. ये कौन से मतलब क्या क्या वैरायटीज़ है यहाँ पे? भागलपुरी तो मेरे को दिख रहा है, उसके सिवा और क्या क्या है? भागलपुर हैंडलूम का ही आइटम है. अच्छा, अलग अलग जैसे सिल्क में है, कॉटन में है, लीलन में है, डिफरेंट आएगा. और जैसे साड़ी में है, बाटिक साड़ी आएगा. ये तो लिनन कॉटन है क्या ये वाला? मटका सिल्क का भी साड़ी आएगा. है मटका सिल्क. और क्या रेंज है इसका मटका सिल्क? ये इसका 1850. अच्छा, और इसमें लेंगे भागलपुरी सिल्क में आएगा. चंदेरी भागलपुरी में सिल्क. ये आएगा. भागलपुरी सिल्क का क्या रेंज है? ये वाला 2600 रुपये आएगा. 2600. अच्छा, का इथे भागलपुरी साड्या आणि ड्रेस मटेरियलमध्ये तुम्हाला जर थानसुद्धा घ्यायची असेल तर थानमध्ये सुद्धा तुम्हाला कपडा हा मिसमॅच करून मिळेल. तर आपण ज्या नेक्स्ट स्टॉलवरती आलेलो आहोत तर ते म्युरलचं स्टॉल आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे नेम प्लेट्स आहेत. त्याच्यानंतर ह्या बाजूला तुम्ही बघू शकता ह्या साईडला किचन होल्डर्स आहेत. किचन होल्डर्स तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची इथे बघायला मिळतील. ह्या बाजूला पण नेम प्लेट्स आहेत आणि ह्या बाजूला पूर्ण म्युरल्स आहेत तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही ऑर्डरप्रमाणे बनवून देता का? ऑर्डरप्रमाणे बनवून देतो मॅडम. आणि अजून काय काय गोष्टी तुम्ही बनवून देता? वॉल पीसेस आहे, नेम प्लेट्स आहे, सरस्वती आहे, की होल्डर्स आहे, म्हणजे सगळे विविध प्रकारचे आम्ही किंवा ऑर्डर तुमचे जरी काही असेल तरी आम्ही म्हणजे आमची जे डिझाईन कस्टमाइज करून देता का तुम्ही? आम्ही अच्छा. आणि हे तुमचं ठाण्यातच आहे की कुठे आहे? ठाण्यातच आहे. आमचं असं म्हणजे शॉप नाही आहे, घरूनच करतो. वर्कशॉप आमचं बेथनी हॉस्पिटलच्या बॅक साईडला आहे. अच्छा, काय नाव आहे तुमच्या पेजचं? तुमच्या ह्याला फेसबुकला किंवा इन्स्टाला पेज आहे का तुमचं? आहे. काय नावाने आहे? अस्मी आर्ट्स. अस्मी आर्ट्स. सो जर तुम्हाला विविध प्रकारचे आपले नेमप्लेट्स किंवा किचन होल्डर्स बनवायचे असतील तर अस्मी आर्ट्स ह्या पेजला तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका. तर ह्या बाजूला विविध कॉपर आणि त्याच्याशिवाय पितळेची भांडी आहेत. आणि एक युनिक गोष्ट आहे, आत्ता सध्या आपल्याला खाली बसवलं जात नाही वयोमानानुसार. सो तुम्हाला इथे विळी जी म्हणतात ना, जो कोकणात प्रकार असतो जो वापरला जातो नारळ खवण्यासाठी, तर हे अशा प्रकारचं आहे. तर डायरेक्ट हे तुम्ही इथे लावून ह्या बाजूला अशा पद्धती तुम्ही इथे नारळ खाऊ शकता. त्याचप्रमाणे इथे अजून साऱ्या वस्तू दिसत आहेत. हा आहे स्कूपर, हा वेगवेगळ्या प्रकारचा. तर तुम्हाला फ्रूट वगैरे तुम्हाला बॉल्समध्ये करायचे असतील तर स्मॉल आणि मोठ्या बॉल्समध्ये करायचे असतील तर ते सुद्धा स्कूपर आहे इथे. त्याचप्रमाणे इथे चिरणं आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि हा आहे अडकित्ता सुपारीसाठी. आता तर कोणी सुपाऱ्या खात नाही, पण एक शो म्हणून तुम्ही घरात ठेवू शकता. काहीतरी वेगळं आहे, हे आजकाल खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं. त्याच्याशिवाय इथे मला दिसत आहेत मसाल्याचे डबे. तर इथे स्टीलमध्ये सुद्धा मसाल्याचे डबे आहेत. आणि त्याचप्रमाणे ह्या बाजूला सुद्धा हा बघू शकता तुम्ही मस्त असा मसाल्याचा डबा आहे. किचनमध्ये
जरा तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही जर ठेवल्यात तर आपलं किचनसुद्धा खूप छान दिसतं. म्हणजे आपण ज्या पद्धतीत घराचं इंटेरियर करतो तर किचनचं सुद्धा अशा विविध वस्तू आपल्या किचनमध्ये ठेवल्यानंतर ना किचनची रंगत, किचनची शोभासुद्धा वाढते. आणि 4 लोक आल्यानंतर विचारतात की ह्या गोष्टी तुम्ही कुठून आणल्यात. अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवते जी मला इथे दिसते आहे. कुकर दाखवा ना मला. तर तुम्ही इथे बघू शकता हा जो कुकर आहे तो, तर हा नेहमीचा जसा आपला प्रेस्टिजचे वगैरे कुकर असतात त्या पद्धतीचाच कुकर आहे. आणि ह्याला आतल्या बाजूने ह्याला आपण उघडू शकतो. म्हणजे काही वेळेला जर तुम्ही जरी कुकर नॉर्मली जरी घेतला तरी हा बाहेरच्या बाजूचा न उघडणारा आतल्या बाजूचाच नेहमी कुकर घ्या. हा बघा वजनसुद्धा आहे या कुकरला. हेवी आहे कुकर. काय कॉस्ट आहे याची? 7,500. त्याचबरोबर यांच्या इथे मोदक पात्रसुद्धा आहे जे आता आपल्याला पाहायला मिळत नाही. हे ऑथेंटिक आहे. बऱ्याच साऱ्या इथे ब्रासच्या वस्तू आहेत, पितळेच्या वस्तू आहेत. तुम्ही इथे बघू शकता. खूप छान आणि युनिक आहे. हे बघा त्याने आपल्याला दाखवत आहे ते मोदक पात्र. हे बघा ह्या पद्धतीचं हे मोदक पात्र. ह्याची काय किंमत आहे? हे 4,000ला आहे. खूप छान आहे. सावंतवाडीतल्या लाकडी खेळण्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या सावंतवाडीशिवाय सहसा कुठे पाहायला मिळत नाहीत. तर आपल्याला ह्या एक्झिबिशनमध्ये सावंतवाडीतली जी लाकडी खेळणी, त्याच्यानंतर एज्युकेशन गोष्टी आहेत, एज्युकेशनपर गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मली ABCDची जी स्लेट आहे ती सगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु मराठीमध्ये लिहिलेली क ख ग घ वाली स्लेट ही युनिक आहे. ही प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत नाही. त्याच्याशिवाय ही जी आहे ती लाकडी खेळणी सावंतवाडीची स्पेशल, याची काय किंमत आहे मॅडम? वेगवेगळी आहे. हां चुली सगळचा संसार पाहिजे. हां 400ला आहे. हा 400 रुपयाला आहे. शहरातला पाहिजे गॅस मिक्सर. अच्छा, शहरातला. जर तुम्हाला गावातला पाहिजे असेल तर हा 400 रुपयाचा आहे. आणि जर तुम्हाला मुंबईतला हवा असेल म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीमधला तर ह्याची किंमत आहे 500 रुपये. सो बघा 100 रुपयाने वाढ झालेली आहे गावामध्ये आणि मुंबईमध्ये. चूल मिक्सर आपलं चूल जातं वगैरे जे गावात असतं हां, हे पारंपरिक ज्या गोष्टी आहेत ज्या गावात मिळतात जातं वगैरे, ह्याची किंमत काय आहे? 400 रुपयाला. ही 400 रुपयाला आहे. सगळं येतं. अच्छा, अजून एक गोष्ट मला इथे पाहायला मिळाली. आपल्याला मसाल्यांचे डबे किंवा आपले साखरेचे डबे असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला चमचे मिळत नाहीत आणि त्या ठिकाणी आपण प्लास्टिकचा वापर करतो. तर इथे वेगळी गोष्ट म्हणजे हे तुम्ही बघू शकता. हे कितीला आहे? 100 रुपये पॅकेट. तर हे 100 रुपयाचे हे पॅकेट्स आहेत ज्यामध्ये तुम्ही मसाल्यासाठी किंवा साखर, चहा पावडरसाठी तुम्हाला चमचे तुम्हाला शोधावे लागतात. तर हे ते एक युनिक गोष्ट आहे की सहसा इथे आपल्याला कुठे मिळत नाही. तर हे छोटे छोटे चमचे आपण डब्यामध्ये ठेवू शकतो. 100 रुपयाची किंमत आहे. याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. हे अशा पद्धतीत सुद्धा आहेत आणि हा एक प्रकार सुद्धा आहे इथे. त्याच्यामध्ये थोडेसे मोठा प्रकार पण आहे. आणि ह्याची किंमत काय आहे? ह्याची सुद्धा 100 रुपये किंमत आहे. जर तुम्ही इथे आलात तर हे पोळपाट लाटणं जे आहे, त्याच्यानंतर ज्या सावंतवाडीतल्या ज्या बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी आहेत लाकडी खेळणी आणि एज्युकेशनपर ज्या गोष्टी आहेत तर त्या स्टॉलला व्हिजिट करायला विसरू नका. सध्या सर्व लोक डाएटवरती जास्त भर देतात आणि आपण जास्तीत जास्त ऑलमोस्ट गव्हाच्या गोष्टी खातो, मैद्याच्या गोष्टी खातो. परंतु इथे तुम्ही जर आलात ना ह्या स्टॉलला तर ह्या स्टॉलला तुम्हाला जवार, त्याच्यानंतर होममेड ज्या गोष्टी आहेत म्हणजे जवार, त्याच्यानंतर बाजऱ्यापासून बनवलेल्या गोष्टी होममेड तर त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर त्या मला एक टेस्ट करायला देत आहेत. हे काय आहे? नाचणी आहे. याच्यामध्ये नाचणीपासून रोस्टेड नाचणी आहे. ही शुगर डायबिटीज वाले पण खाऊ शकतात. डाईटसाठी पण खूप छान आहे. आपल्याकडे बाजरी पण आहे बघा. हे घ्या बाजरी. आणि ह्याच्यामध्ये ना मूग डाळची शेव टाकली आहे. त्याच्याने आपल्याला गॅस ॲसिडिटीचा काही त्रास नाही होणार. तर आताच मी इथे त्यांनी मला टेस्टिंगसाठी दिलेलं खूप छान आहे. डायबिटीज ज्यांना आहे तर ते लोक हे आरामात म्हणजे संध्याकाळच्या टायमाला आपण बऱ्याच सारे वेगळे प्रकार खाण्यापेक्षा हे जे पफ्स आहेत जे जवार बाजऱ्यापासून बनवलेले आहेत तर ते नक्की खा तुम्ही आणि आपल्या जास्तीत जास्त शरीराला फिट ठेवा. सो ह्याचं पॅकिंग काय आहे? कितीचं आहे पॅकिंग? हे 100 ग्राम्स आहे. 100 रुपीज. तर हा 100 रुपयाला हे पॅकेट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे न्यूट्रिएंट चार्ट जो आहे तो सुद्धा दिलेला आहे. त्याच्यामध्ये लो कॅलरी, 0 फॅट्स आणि हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स आहे. हा न्यूट्रिएंट संदर्भात अजून एक गोष्ट इथे आहे, अजून एक पदार्थ इथे आहे तो म्हणजे काळ्या मनुका आणि त्याच्यानंतर हे आहेत बेदाणे ह्या बाजूला. ह्याची किंमत काय आहे? 200ला 200ला अर्धा आणि हा 300ला 300ला अर्धा.
तर ह्या आपल्या हेल्थसाठी खूप छान आहेत ह्या गोष्टी. खूप हेल्दी गोष्टीसुद्धा आपण जेव्हा एखाद्या एक्झिबिशनला जातो आपल्याला शॉपिंगसाठी तर गोष्टी मिळतातच, परंतु त्याच्याशिवाय आपल्या हेल्थ संदर्भात हेल्थ रिलेटेड बऱ्याच साऱ्या खाण्याच्या गोष्टीसुद्धा अवेलेबल असतात. सो प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही जाल जेव्हा एका एक्झिबिशनला तर त्या एक्झिबिशनला व्हिजिट करायला विसरू नका. तसंच जे ठाण्यामध्ये आता आम्ही आलेलो आहोत तसंच हे एक वेगळं एक्झिबिशन आहे. चला आपण आता नेक्स्ट स्टॉलवर जाऊया. आपण आलेलो आहोत पापडाच्या स्टॉलवरती, ज्या ठिकाणी व्हरायटीज ऑफ पापड्स आहेत आणि ज्याच्यामध्ये चिली पापड, चिली गार्लिक, गार्लिक पापड, त्याच्यानंतर पाणीपुरीच्या पुऱ्यासुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे, ओनियन पापड, त्याच्यानंतर टोमॅटो पापड, पुदिना, जिरा, अशा वेगवेगळ्या व्हरायटीचे पापड आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत. आणि हे या पॅकेटची कॉस्ट काय आहे? ते 100ला पाव किलो, 200ला अर्धा किलो. हे कितीला आहे? 100ला पाव किलो. 100ला पाव किलो. ह्याची टेस्ट करायला मिळेल? आहेत ना ज्वारभाजीचा पापड, लहान मुलांसाठी खूप छान आहे, टेस्ट करून. लहान मुलांसुद्धा इथे आल्यानंतर ह्या स्टॉलला नक्की लहान मुलं व्हिजिट करतील. सो मी सुद्धा इकडचा एक पापड टेस्ट करते आहे. बघून घ्या मॅम, घरी बनवलेला पापड आहे, टेस्ट करून बघा. आणि आता तुम्हाला जर पुऱ्यासुद्धा बनवायच्या असतील तर यांच्याकडे पुऱ्याचं, पाणीपुरीच्या पुऱ्याचं सुद्धा पाकिट आहे. हे कसं आहे पाकिट? 150ला अर्धा किलो. त्यांच्यामध्ये 300 पुरी आहेत, फक्त रव्याची पुरी. त्यांच्यामध्ये रव्याची पुरी आहे. सो येस, आता पाणीपुरी सुद्धा बनवायची असेल तर फक्त पाणी बनवायला गरज नाही आहे. पुऱ्या सुद्धा आता आपण फक्त फ्राय करून घरी पण बनवू शकतो. बाहेरून पुऱ्या आणायची तुम्हाला गरज नाही पडणार आणि जेव्हा हवी तेव्हा तुम्ही ती पाणीपुरी बनवू शकता. तर आता आपण आलेलो आहोत अतरंगी मराठी पाऊल पडते पुढे आणि ह्यांचं जे पेज आहे त्याचं नाव पण अतरंगी.in असं आहे, ज्या ठिकाणी तर 1 वर्षाच्या मुलांपासून 44 इयर्सपर्यंत तुम्हाला इथे सायझेस अवेलेबल आहेत. सो बघू शकता तुम्ही इथे माझ्याशी नीट बोलायचं, आई देवबाप्पा आले. तुम्हाला जर आम्ही जर समजा तुम्हाला एखादी प्रिंट करायला सांगितलं तर ती पण प्रिंट करून तुम्ही देता का? कारण आता थोड्याच दिवसामध्ये गणपतीसुद्धा येणार आहेत. अच्छा, गणपतीसुद्धा तुम्ही इथे प्रिंट करून देता ना? ओके. सायझेस कोणते कोणते अवेलेबल आहेत तुमच्याकडे? साईज आहेत आमच्याकडे. अच्छा, आणि जर ऑर्डर दिली तर बल्कमध्ये सुद्धा तुम्ही देता बनव? ओके, ठीक आहे. तुमचं फेसबुकला पेज कोणतं आहे? ह्याच नावाने आहे अतरंगी.in. तर ह्या बाजूला तुपामध्ये बनवलेली गव्हाची बिस्किटं आहेत जी आपल्या हाडांचा ताकद देते. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह प्रोटीन, भरपूर आपलं लोह प्रोटीन हे प्रकार जे आहेत आपल्या शरीरामध्ये ते आपल्याला मिळतात, वाढतात. त्याच्यानंतर डायबिटीज कंट्रोल होतं, कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा खूप छान आहेत. सो काय रेंज आहे आणि किती वजन आहे याचं? हे पीसवर येतं, एक पाकिट 60ला, 2 पाकिट 100ला. एक पाकिट 60ला आहे. अच्छा, बरणी 350ला, हे 100 पीस आहे. 100 पीस आहेत. हे पूर्ण बरणी सकट देणार तुम्ही हे? सगळं 350, 430 होते. पॉकेट प्रमाणे 430, 80 रुपये डिस्काउंट आहे. पूर्ण बरणी 350. आणि हे काय प्रकार आहे? चॉकलेट बिस्किट आहे. अच्छा, त्याच्याशिवाय लहान मुलांसाठी सुद्धा यांनी इथे चॉकलेट बिस्किट ठेवलेली आहेत. आणि हे कितीला आहे? 60 रुपये, 100ला 60 रुपये. अच्छा, यांच्याकडे गव्हाची बिस्किट आहेत, त्याच्यानंतर साबुदाणा फेणी आहेत, जिरा बिस्किट, खोबऱ्याची आणि उपासासाठी सुद्धा हे नाचणी, हे उपासासाठी आहे. आणि ह्याची काय किंमत आहे? सगळं 60 रुपये. हे 60 रुपयाचं पाकिटाची किंमत आहे. हे बघा, तळल्यानंतर हे असं दिसणार आहे. साबुदाणा फेणी आणि हे बटाट्याचं आहे. बटाटा फेणी ही अशी होते. हे तुम्ही ओव्हनमध्ये मॅक्रोमध्ये केलात तरी चालेल, तेलाचं नको असेल तर ओव्हनमध्ये मॅक्रोमध्ये पण होतं. तुम्हाला इथे टॉप्स वगैरे आपले कानातले आपण घरात अस्तव्यस्त ठेवत असतो तर ते ठेवण्यासाठी खूप छान असं त्यांनी इथे दिलेलं आहे. आणि मस्त असा बॉक्स आहे, त्याच्यावर अशी मुगलाई प्रिंट आहे. तुम्ही इथे बघू शकता, मस्त अशी मुगलाई प्रिंट आहे, खूप छान आहे आणि तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. इवन तुम्हाला कोणाला गिफ्ट पण द्यायचं असेल तर तेही तुम्ही इथे देऊ शकता. ह्या बाजूला तुम्ही इथे बघू शकता की इथे पण ज्वेलरीसाठी बॉक्स आहे ठेवायला आणि हे पूर्ण हँड पेंटेड आहे. ह्या बाजूला हा जो आपला किचन होल्डर असतो तर तो सुद्धा आहे. ह्या बाजूला आहे आपला पेन, पेन्सिल बॉक्स. त्या बाजूला ट्रे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यामध्ये सुद्धा साईजेस आहेत. हा सर्वात मोठा, त्याच्यानंतर हा आणि त्याच्यानंतर हा, असे 3 प्रकारचे साईजेस सुद्धा इथे अवेलेबल आहेत. तरी यानंतर आपल्याला आपण कॉफी वगैरे आपली टेबलला लागू नये म्हणून आपण हा कॉफी होल्डर ठेवतो. ज्या पद्धतीने आपण अशा मस्त असं हँड प्रिंटेड आहे हे. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन आहेत, तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे.
या बाजूला सुद्धा शोच्या बऱ्याच साऱ्या वस्तू आहेत. त्या बाजूला यांनी चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत, कॉफी टेबल आहे छान अशा पद्धतीत आणि तेच प्रिंट त्यांनी इथे ठेवले. या बाजूला चेअर आहे आणि ते फोल्डेबल आहे, ज्या पद्धतीत आपल्याला ते इथे दाखवत आहेत. फोल्डेबल आहे म्हणजे तुम्ही कुठेही ते घेऊन जाऊ शकता. ॲज वेल एज चेअर आहेत त्या सुद्धा बघा मस्त अशा फोल्डेबल आहेत. बघा किती हँडी आहेत त्या आणि वजन सुद्धा नाहीये तेवढं त्याचं. कोणी लहान मूल सुद्धा तुमचं इथे त्या पद्धतीमध्ये अगदी या फोल्ड करू शकतात. सो हे एक प्रकार आहे आणि ह्या बाजूला सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. कलर कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता इथे हँडलूमच्या बेडशीट आहेत आणि 1250 ह्याची किंमत आहे. इथे सुद्धा विविध प्रकारच्या चादरी आहेत ज्या सिंगल बेडशीट विथ पिलो कवर्स, नुसत्या सिंगल बेडशीट पण आहेत. त्याच्यानंतर डबल बेडशीट म्हणजे किंग साईज, क्वीन साईज ह्यासुद्धा अवेलेबल आहेत. तसेच त्यांच्याकडे पडदे आहेत. प्रिंट खूप छान आहेत, म्हणजेच लाईट कलरसुद्धा आहे, डार्क कलरसुद्धा आहेत. विथ पिलो कवर, विदाऊट पिलो कवर, किंग साईज, क्वीन साईज जशा तुम्हाला हव्या तशा इथे अवेलेबल आहेत. तुमच्या फक्त बेडची जर तुम्ही साईज सांगितलीत तर इथे तुम्हाला ते सर्व मिळून जाईल. थोड्याच दिवसामध्ये गणपती सुद्धा येत आहेत आणि आपल्याला मोदक बनवण्यासाठी इन्स्टंट पीठ हवं असेल तर आंबे मोहर तांदळापासून बनवलेलं हे मोदकाचं पीठ आहे. त्याच्यानंतर मोड आलेल्या गव्हाचा चीक आहे, आप्पे मिक्स आहेत, सफेद ढोकळा, खमण ढोकळा, मुगडाळ ढोकळा, थालीपीठ, उपवासाचा डोसा आणि त्याच्याशिवाय घावण्याचं पीठ, आंबोळीचं पीठ म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट बनणारी पिठं इथे अवेलेबल आहे. फक्त पॅकेट फोडायचं आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीमध्ये आपल्याला करायचं आहे त्याचं सर्व इथे लिहिलेलं आहे मागच्या बाजूला. आणि कोणते कोणते प्रकार मॅडम तुमच्याकडे आहेत हे सोडून आणि काय काय आहे तुमच्याकडे? हॅलो नमस्कार. शकुंतला फूड प्रोडक्ट हा आमचा ब्रँड आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही इन्स्टंट प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि ठाण्यामध्ये एक्झिबिशनला बऱ्याच वेळा असतो तसे लोकांना वेल नोन आहे. तर म्हणजे रिक्वेस्ट टू ऑल कस्टमर प्लीज कम अँड जॉईन अस. आणि तसं मसाल्याचे काही पदार्थ आहेत जसं की ओला मसाला, ताक मसाला, चहा मसाला, मिल्कशेक पावडर फॉर्ममध्ये आहे. फक्त दुधामध्ये मिक्स करायचं, व्यवस्थित ढवळायचं किंवा चेक करायचं आणि प्यायचं. उपासाच्यासाठी काही ऑप्शन आहे. तळणीचे पदार्थ ह्याच्यामध्ये साबुदाणा, बटाटा कापली आहे, लाल मिरची आणि हिरवी मिरची. उपासाला तुम्ही खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. खिरीचे प्रकार आहेत, गहू खीर आहे, गव्हाच्या शेवया, त्याच्यानंतर मँगो शेवया आणि उपवासाच्या शेवया आपण नवीन लॉन्च केल्या. त्याच्यामध्ये बटाटा आणि राजगिऱ्याचं पीठ आहे. तुम्ही ह्याचा चिवडा बनवू शकता किंवा खीर पण करू शकता. ओके, तुम्ही पाहिलं ना किती इन्स्टंट गोष्टी आता आपल्यासाठी आहेत. ह्या स्टॉलला व्हिजिट करायला विसरू नका. खूप छान पद्धतीत मॅडमनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ह्यांचं आंबे मोहर मोदक पीठ हे तर घ्यायला अजिबात विसरू नका. तर जान्हवी घाडगे यांचं हे माहेरचं आहेर म्हणजे साड्यांचं माहेरघर असं ह्याला नाव दिलेलं आहे. त्यांचं जे साडीचं कलेक्शन आहे त्याला, तर इथे तुम्ही बघू शकता विविध प्रकारच्या साड्या आहेत, खूप सुंदर कलर्स आहेत. आणि ह्या बाजूला बघा मला इथे हँड प्रिंटेड साड्या दिसत आहेत, म्हणजे साड्यांवरती पूर्णतः हाताने पेंट केलेलं आहे. सो चला आपण त्या मॅडमनाच विचारूया हे सर्व प्रकार काय आहे. मॅडम आपल्या इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत? माझ्याकडे सिल्कपासून म्हणजे एकदम लो क्वालिटीमध्ये 500 रुपयापासून, पण क्वालिटी त्याची चांगली आहे. हे बघा 500च्या साड्यांपासून 3000च्या साड्यांपर्यंत माझ्याकडे व्हरायटी आहे. त्याच्यामध्ये मेन आकर्षण म्हणजे माझ्याकडे मल कॉटन आहे. मल कॉटनसाठी कुठून कुठून लोक येतात आणि डेलीच्या मल कॉटन माझ्या 30-40 विकल्या जातातच आहेत. रोज मला मल कॉटनसाठी माल मागवावा लागतो आहे. आणखीन एक माझ्याकडे पैठणी आहेत, 1500 रुपयापासून स्टार्टिंग आहे. ही 1500ची आहे का? अच्छा, ही 1500 रुपयाची पैठणी आहे. मुनियार बॉर्डर आहे त्याला. त्याच्यानंतर लिननमध्ये. अच्छा, आणि ह्याचा ब्लाऊज ह्याच्या आतमध्येच आहे? हो हो, ब्लाऊज पीस आतमध्ये आहे. मल कॉटनला ब्लाऊज पीस नाही आहेत. मल कॉटनमध्ये येत नाही. पटोला आहेत माझ्याकडे. पटोला आहेत 800 रुपयापासून. ह्याच्यामध्ये विथ ब्लाऊज आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. इक्कतमध्ये आहे, कलमकारीमध्ये आहे, पुन्हा वारली पेंटिंगमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर हे मल टिश्यू आहे. हा कोणता प्रकार आहे? मल टिश्यू. आणि ह्याची रेंज काय आहे? 1850.
मी कौमुदी ज्वेल्समधून मेदिनी कोरगावकर. बरेचसे ठाणेकर आपल्याला ओळखत आहेत. गेली 10 वर्ष आपण इथे स्टॉल लावतो आहे आणि महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल जे दागिने आहेत त्याच्यामध्ये थोडं नाविन्य आणून नवीन प्रकारचं काहीतरी चांगल्या क्वालिटीचं बनवायचं. इमिटेशन नाही, इमिटेशनच्या एक पाऊल पुढे तिथे कौमुदी तुम्हाला नक्कीच भेटेल आणि काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळेल. आणि ह्या वेळेस आपण स्पेशली यंगस्टर्ससाठी ट्रेंडी असं काही म्हणजे जसं ॲडजस्टेबल फिंगर रिंग्स आहेत ज्या आम्ही सिल्वर, गोल्ड आणि रोज गोल्ड तिन्ही फिनिशमध्ये आणलेल्या आहेत, किंवा कडे आहेत, ब्रेसलेट्स आहेत, त्याच्यामध्ये नवीन व्हरायटी मिळेल. आणि आपल्याला जर का फंक्शनसाठी एकदम ट्रेडिशनल शिवकालीन दागिन्यांपैकी काही बघायचं असेल तर जडाऊचे दागिने आपल्याकडे बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये बँगल, तोडे, गळ्यातले लॉंग हार असं सगळं बघायला मिळेल. सो ह्याच्यासाठी नक्की व्हिजिट करा. 16 तारखेपर्यंत होतो आपण इथे, पण आता लोकाग्रहास्तव एक्सटेंड केलेला आहे 20 तारखेपर्यंत. जरूर व्हिजिट करा. तर तुम्ही पाहिलं की आपण ऑलमोस्ट सगळे स्टॉल कव्हर केलेले आहेत स्टार्ट टू एंडपर्यंत. इथे जेवढे युनिक स्टॉल आपल्याला वाटले खाद्यपदार्थांचे, ज्वेलरीचे, कपड्यांचे आणि तिथे आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी टेस्टसुद्धा केल्या. खूप सुंदर असं एक्झिबिशन आहे आणि तुम्ही या एक्झिबिशनला यायला विसरू नका. हे एक्झिबिशन तसं मगाशी मी सांगितलं की 20 तारखेपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. सो चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला आजचा आपला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.